आज मला जिथे जायचं होतं तिथे जाण्यासाठीचा शॉर्टकट निवडला. वाटेवर रानकोंबड्या बघत मी पुढे आलो, पण एका पॉईंटला लक्षात आलं की पायऱ्या असल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नाही. मग तिथेच गाडी पार्क करून गर्द झाडी आणि निर्जन असलेली ही पाखाडी उतरून मी खाली आलो आणि पोहोचलो मीठगव्हाणे गावातल्या श्री अंजनेश्वर मंदिरात. आवारात प्रवेश करताच मंदिराची रचना खास आहे याची जाणीव मला झाली. काळभैरवाचं दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला सभामंडप आहे. इथले लाकडी खांब आपलं लक्ष वेधून घेतात. इथून पुढे आल्यावर ज्ञानेश्वरी आणि दासबोध ग्रंथ वाचनासाठी ठेवलेले दिसले. 1958 साली जीर्णोद्धार झालेलं हे मंदिर बरंचसं लाकडापासून बनवलं गेलंय. याची रचना जितकी खास आहे तितकाच इथला परिसरसुद्धा, कारण वेगवेगळी शोभेची आणि फुलांची झाडं इथे बघायला मिळतात. बाजूला नारळाचे माड आणि भातशेती दिसते. रत्नागिरी देवगड कोस्टल रोडवरून काही मिनिटांवर हे मंदिर आहे. या मंदिराचं लोकेशन कॅप्शन्समध्ये आपल्याला बघायला मिळेल.